मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भामध्ये आज राधाकिशन पवार समितीचा अहवाल जो आहे तो राज्य महिला आयोगासमोर सादर झाला। रुपाली चाकणकर यांच्यासमोर या अहवालाचं सादरीकरण जे आहे ते करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांना सुद्धा प्रतिक्रिया दिली। आपल्यावर स्वतः बोलण्यासाठी रुपालीताई चाकणकर आहेत। ताई, एक सुरुवातीला आरोप होतोय की रुग्णालयाला जो आहे तो या सगळ्या प्रकरणामधून वाचवलं जाते, तसं काय पाहायला मिळतंय का? अहवालामध्ये आज ज्या गोष्टी ठळकपणे मांडलेल्या होत्या, काय कारवाई होऊ शकते असं तुम्हाला वाटतं? इतका सविस्तर अहवाल सांगितल्यानंतर आणि कारवाई होतील असं सांगितल्यानंतर रुग्णालयाला वाचवलं जाईल हा प्रश्न तुम्ही ज्या पद्धतीने मला विचारतो ते मला जर आश्चर्यकारकच वाटतोय। मी स्वतः बीसे कुटुंबियांची सकाळी भेट घेऊन नंतर आयुक्त कार्यालयामध्ये आल्यानंतर या बैठकीमध्ये जे काही अहवाल सादरीकरण झालं त्या संपूर्ण अहवालामध्ये काय दिलंय हे आपल्यासमोर मांडलेलं आहे। त्याच्यामुळे जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई होईल। आता मात्र याच्यावरती कारवाई होताना हा ठपका जो आहे तो नक्की कुणावरती ठेवण्यात होता? रुग्णालय प्रशासनानं टाळाटाळ केली का? भरती करून घेण्यासाठी टाळाटाळ झाली, पैशांची मागणी झाली? ती पैशांची मागणी किती होती? काही जण असं म्हणतात की नाही, पैसे मागितले नव्हते। स्वतः मेधा कुलकर्णी खासदार सुद्धा असं म्हणल्या। एका खासदाराने अशा पद्धतीनं वक्तव्य करणं किंवा त्याचे पुरावे आहेत, कुटुंबातल्या सदस्यांनी ते दिलेत, याकडे कसं पहा? याच्यामध्ये सर्व पुरावे आपल्याकडे आहे। मी मगाशी पत्रकार परिषदेमध्ये दाखवले। आत्ताही आपल्या माहितीसाठी मी ते 10 लाख रुपयाचं डिपॉझिट हे जे मागितलं होतं तर ते आपल्यासमोर आहे। यामध्ये रुग्णाला ॲडमिट करून घेत असताना किंवा त्याची ट्रीटमेंट होत असताना खरं तर 15 मार्चला पहिल्या चेकअपसाठी संबंधित रुग्ण हे डॉक्टरांकडे गेले होते आणि डॉक्टरांनी पुढच्या चेकअपसाठी 2 तारखेला बोलवलं होतं, पण 28 तारखेला हेवी ब्लिडिंग होत असताना त्यासाठी ट्रीटमेंटसाठी म्हणून पेशंट स्वतः डॉक्टरांशी बोलून चर्चा करून हॉस्पिटलमध्ये पोहोचलं होतं। पण तिथं गेल्यानंतर डॉक्टरांनी खरं तर ऑपरेशनची तयारी सुरू केली, तसं स्टाफलाही कळवलं, अगदी प्रिपरेशन सगळी केली आणि हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी सांगितलं की 10 लाख रुपये भरावे लागतील। तितके पैसे पेशंटकडे आणि पेशंटच्या नातेवाईकांकडे नव्हते, तर त्यांनी रिक्वेस्ट केली की आमच्याकडे आता 3 लाख रुपये आहे, ते तुम्ही 3 लाख रुपये घ्या, उर्वरित रक्कम आम्ही ही 2-4 तासामध्ये गोळा करून देऊ। आणि त्याच्यासाठी अनेक जणांनी फोन देखील हॉस्पिटलला केले, पण हॉस्पिटलने कोणती दाद ही पेशंटला दिली नाही। 9:01 एंट्री ही हॉस्पिटलमध्ये या पेशंटची 2:30 वाजता पेशंट बाहेर फिरतो आणि एवढ्या या तासामध्ये 5.5 तासाच्या कालावधीमध्ये खरं तर गोल्डन आवर ट्रीटमेंट म्हणून जे आहे ती सुरुवातीला खरं फार महत्त्वाची ट्रीटमेंट असते, ती देणं अपेक्षित असताना सुद्धा कोणतीही ट्रीटमेंट ही रक्तस्रावासाठी पेशंटला हॉस्पिटलकडून मिळाली नाही। पेशंटला 5.5 तास ओपीडीमध्ये ठेवलं होतं। कुटुंबातल्या सदस्यांनी तुमच्याकडे तक्रार सुद्धा केली, जर पैसे नसतील तर ससून रुग्णालयामध्ये जा, अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा डॉक्टरांकडून वापरण्यात आलं का? त्या नक्की काय झालं? म्हणजे रुग्णासोबत सुद्धा तिथं व्यवहार जो झाला तो एक सौहार्दपूर्ण वातावरण जे आहे ते असायला हवं होतं, त्या पद्धतीचं झालं नाही, अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे। मी आज सकाळी बीसी कुटुंबियांची भेट घेतली तर त्यांच्या कुटुंबियांनी मला सांगितलं की आम्ही ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्या ऐपत नसेल तर तुम्ही ससून हॉस्पिटलमध्ये जा, पण इतके पैसे तुम्हाला हे भरावे लागतील। तर त्याच्यामुळे साहजिकच एक राग या कुटुंबियांनी व्यक्त केलेला आहे आणि त्या सगळ्यांनी एक अर्ज माझ्याकडे दिलेला आहे, लेखी अर्ज त्यांच्या कुटुंबियांच्या। मग त्या पेशंटच्या आई असेल, सासू असतील, नणंद असतील, काकू, मामी, मावशी या सगळ्या कुटुंबातल्या महिलांनी हे पत्र दिलेलं तक्रारपत्र आहे की त्याच्यामध्ये आमची जी गोपनीयता होती, जी गोपनीय माहिती होती की पेशंटला चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळावी म्हणून डॉक्टरांना पूर्ण सविस्तर माहिती हे सांगितली जाते आणि ही डॉक्टरांनाच फक्त माहिती होती। ती स्वतःला वाचवण्यासाठी जो अहवाल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीनं जाहीर करण्यात आला आणि तो सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला, तर त्यांची जी गोपनीयता होती ती माध्यमांमधून त्यांनी जाहीर केलेली आहे। त्याच्यासाठी या कुटुंबियांनी सगळ्यात महत्त्वाचं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं खुलासा केला की रुग्णानं माहिती लपवली। तुम्ही असं बोलताना म्हणालात की रुग्णाची हिस्ट्री जी आहे ती डॉक्टरांना माहिती होती, म्हणजे हे फक्त पैसे भरले नाहीत म्हणून उपचार थांबले, रुग्णाची सगळी माहिती रुग्णालय प्रशासनाकडे होती आणि पैसे नसल्यामुळेच त्या महिलेचा मृत्यू झाला। नक्कीच त्याच्या संदर्भात रुग्णाची मेडिकल हिस्ट्री ही डॉक्टरांना माहीत होती आणि त्याच्यामुळे ते सगळी हिस्ट्री याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे आणि मेडिकल हिस्ट्री माहीत होती। त्याच्यानंतर डॉक्टरांनी 15 तारखेला पूर्ण पेशंटचं चेकअप करून त्यांना 2 तारखेला परत फॉलोअप डेट म्हणून दिली आणि 2 तारखेला बोलवलं होतं, पण मध्यंतरी काळामध्ये अधिक रक्तस्राव झाला म्हणून 28 तारखेला पेशंट केलं होतं। म्हणजे सविस्तर माहिती ही डॉक्टरांना होती। म्हणजे रुग्णालय प्रशासनानं टाळाटाळ केली। जर 5.5 तासामध्ये
रुग्णाला उपचार मिळाले असते तर कदाचित आज तनिषा भिसे आपल्यामध्ये असते. असतं नक्कीच. त्यांना या 5.5 तास फार महत्त्वाचा होता. खूप रक्तस्राव होत होता आणि याच्यामध्ये कोणतीही ट्रीटमेंट ही रुग्णालयाकडून दिली गेली नाही, डॉक्टरांकडून दिली गेली नाही. कदाचित या 5.5 तासामध्ये त्यांना जर ट्रीटमेंट मिळाली असती तर ते आज आपल्यात असतं. ठपका मग नक्की कोणावरती आहे, रुग्णालय प्रशासन की जे एक डॉक्टर म्हणजे घैसा डॉक्टर जिथं ते उपचार करत होते त्या व्यक्तीवरती ठेवलं जाईल, किंवा रुग्णालय प्रशासनानं सुद्धा जी माहिती दिली, तुम्ही असं म्हणतायत की स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे रुग्णालयानं सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला? याच्यामध्ये 3 समित्या राज्य शासनाच्या आहेत. धर्मादाय आयुक्तांची एक 5 सदस्यीय समिती आहे. यामध्ये हा प्रकार जो आहे तो माता मृत्यूचा आहे, म्हणून माता मृत्यू अन्वेषण समिती एक आहे जी राज्य शासनाची आहे. त्याचा अहवाल देखील उद्यापर्यंत आपल्याकडे येईल. आणि हा जो डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखालील 4 सदस्यीय समितींची समिती केली गेली तर त्याचा हा अहवाल आपल्याकडे आता सादर झालेला आहे. त्याच्यामुळे आता उद्यापर्यंत अजूनही 2 समितींचे अहवाल आपल्याकडे येणार आहेत. ते अतिशय महत्त्वाचे आपल्यासाठी असणार आहेत. त्याच्यामुळे तिन्ही समितींचे अहवाल एकत्र आल्यानंतर यामध्ये व्यक्ती, संस्था, कोण दोषी आहेत, यामध्ये केवळ एका रुग्णालयाचा नाही तर त्याच्यानंतर पेशंट ससून रुग्णालयामध्ये गेल्यानंतर सूर्यामध्ये, नंतर मणिपाल, अशा 4 हॉस्पिटलमधला हा अहवाल एकत्रित तिथे येणार आहे. त्याच्यामुळे या अहवालामध्ये आपल्याला समजेल नक्की काय अहवाल यांनी मांडलेला आहे. ते मात्र जर कदाचित तुम्ही असं म्हणताय की गोल्डन आवरमध्ये ट्रीटमेंट जी आहे ती मिळायला हवी होती, कुठल्याही रुग्णालयाचं प्राथमिक कर्तव्य असतं की रुग्ण जर आला तर पहिले त्याला भरती करून गेलं, मात्र या रुग्णालयानं भरती करूनच घेतलं नाही. त्याच्यामुळं ती एक कारवाई होऊ शकते की रुग्णाला भरती का करून घेतली नाही. आपला प्रश्न चुकीचा आहे. रुग्णालयाला भरती करून घेणं म्हणजे त्यांच्या ऑपरेशनची तयारी भरती केल्याशिवाय झाली होती का? ऑपरेशन करायचं ही पूर्ण तयारी स्टाफने भरती करून घेतलेलं होतं. म्हणजे साहजिक ऑपरेशनला चालवलं होतं. म्हणजे डिलिव्हरीसाठी जी तयारी लागते ती त्या पेशंटची केली होती आणि ही सगळी पेशंटची तयारी केली. आता काही सगळंच मी माध्यमांसमोर सांगू शकत नाही, पण पूर्ण डिलिव्हरीची जी तयारी असते पेशंटची ती पूर्ण तयारी करून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला 10 लाख रुपये भरावे लागतील. म्हणजे फक्त पैशामुळे हा सगळा व्यवहार आला? नक्की पैशामुळे. काय कारवाई केली जाईल? राज्य महिला आयोगाकडून प्रत्येक प्रकरणाची दखल घेतली जाते. या प्रकरणाचा शेवटपर्यंत फॉलोअप कसा घेतला जाईल की या प्रकरणामधल्या दोषींवरती कडक कारवाई जी आहे? मुख्यमंत्र्यांनी समिती नेमलेली आहे. तुमच्या सूचनेनंतर या राधाकिशन पवार समितीनं काम केलं, तो अहवाल दिलेला आहे. लेखी अहवालामध्ये जरी नसलं की म्हणजे रुग्णालय प्रशासनावरती जरी ठपका ठेवलेला नसला, भविष्य काळामध्ये कारवाई होऊ शकते. आपण पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा यांनी देखील आणि आरोग्यमंत्री या सगळ्यांनीच अतिशय चांगल्या पद्धतीने यामध्ये लक्ष घातलेलं आहे. आणि जो काही अहवाल येईल, अहवालाबरोबर जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं या तिघांनीही सांगितलेलं आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पाठपुरावा करूच आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल. इथून पुढे कोणत्याही तनिषा भिसेचा मृत्यू होणार नाही यासाठी खबरदारी घेऊन तशा पद्धतीच्या सूचना ह्या संबंधित रुग्णालयांना दिल्या जातील. आपण पाहतोय की भविष्य काळामध्ये अशा घटना घडणार नाही याची खबरदारी म्हणून उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या जातील. मात्र रुग्णालय प्रशासन याच्यामध्ये दोषी आहे. जर कदाचित 5.5 तासाच्या वेळेमध्ये तनिषा भिसे यांच्यावरती उपचार झाले असते तर तनिषा भिसे आज आपल्यामध्ये असत्या. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.